आणि आता बघूया टॉप 9 मोठ्या घडामोडी। दिशा सालियान प्रकरणी एसआयटीकडून प्रतिज्ञापत्र सादर, तर मृत्यू प्रकरणामध्ये घातपात दिसत नाही। दिशा मृत्यूच्या आधी मद्यधुंद अवस्थेत होती। प्रतिज्ञापत्रात उल्लेख, तर सतीश सालियान यांची याचिका फेटाळावी, मुंबई पोलिसांची विनंती। दिशा सालियान प्रकरणाशी माझा संबंध नाही, एसआयटीने जाहीर केलेल्या अहवालावर आदित्य ठाकरेंचं स्पष्टीकरण। मंत्री नितेश राणेंकडून आदित्य ठाकरेंची 2 वेळा मिमिक्री। आदित्य ठाकरे विरुद्ध दिशेने जात असताना ये चला रस्ता दाखवा असं म्हणत राणेंकडून नक्कल, तर माध्यमांशी संवाद साधताना आदित्य ठाकरेंचा आवाज काढत डिवचलं। राणेंनी आदित्य ठाकरेंची नाक घासून माफी मागावी। दिशा प्रकरणी राणेंनी आदित्य ठाकरेंवर केलेल्या आरोपांवरून संजय राऊतांचा निशाणा। उद्धव ठाकरेंच्या कार्यकाळात पुरावे नष्ट करण्याचं काम तत्कालीन ठाकरे सरकारनंच सतीश सालियान यांची माफी मागावी, राम कदमांची टीका। तर ज्यांनी आरोप केले ते आज उघडे पडलेत। आदित्य ठाकरेंचा काही संबंध नव्हता हे सिद्ध झालं। दिशा सालियान प्रकरणावर अमोल मिटकरींची प्रतिक्रिया। दिशा सालियान प्रकरणामध्ये चुकीच्या पद्धतीने चौकशी झाल्याचं दिशाच्या कुटुंबियांचं मत। दिशा सालियान प्रकरणी नव्यानं चौकशी व्हावी, प्रताप सरनाईकांची मागणी। शिंदेचे मंत्री प्रताप सरनाईकांकडून उद्धव ठाकरेंचं आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंना जेवणाचं निमंत्रण। मैत्री जपायची असते, राजकारणात उद्या काय होईल ते सांगता येत नाही, सरनाईकांची प्रतिक्रिया। तर मित्र म्हणून दिलेलं निमंत्रण स्वीकारावं लागतं, सुनील प्रभूंची ही प्रतिक्रिया। 2014 पासून 4 ते 5 वेळा भाजपसोबत जाण्याचा निर्णय झाला होता। 2017 मध्ये भाजपसोबत जाण्यासाठी वाटाघाटी झाली होती। प्रदेशाध्यक्ष असल्यामुळे वाटाघाटी मीच करत होतो। जळगावात पत्रकार परिषदेत सुनील तटकरे यांची माहिती। आता बघूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। लक्ष्मण हाकेंचं गिरगाव चौपाटीवर आंदोलन। गिरगाव चौपाटीवर आंदोलन करणाऱ्या हाकेंची पोलिसांकडून धरपकड। महाज्योतीला निधी मिळत नसल्याचा लक्ष्मण हाकेंचा आरोप, तर लक्ष्मण हाकेंकडून उपमुख्यमंत्री अजित पवारांना शिवीगाळ। लक्ष्मण हाकेंकडून उपमुख्यमंत्री अजित पवारांना शिवीगाळ। गिरगाव चौपाटीवरील आंदोलनादरम्यान लक्ष्मण हाकेंकडून शिवीगाळ झाल्याची माहिती। तर लक्ष्मण हाकेनं महाराष्ट्रात फिरून दाखवावं, त्याची अवस्था भटक्या कुत्र्यासारखी करू। लक्ष्मण हाकेंनी अजित पवारांवर केलेल्या टीकेनंतर सूरज चव्हाणांचा इशारा। मुंबईमध्ये दाभोळकर मार्ग पोलीस ठाण्यात लक्ष्मण हाकेंविरोधात तक्रार, तर हाकेंविरोधात गुन्हा दाखल करण्याची सिद्धार्थ कांबळेंची मागणी। हाकेंनी अजित पवारांना शिवीगाळ केल्यामुळे मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक। देवेंद्र फडणवीसांनी वाचाळवीरांना आवर घालावा, मंत्र्यांना सत्तेची मगरुरी अहंकार आला आहे का? फडणवीसांनी मंत्र्यांना भाषा बदलायला सांगावं। मंत्र्यांच्या बेताल वक्तव्यावरून जयंत पाटील यांचं फडणवीसांना आवाहन। पंढरीच्या वारीमध्ये अर्बन नक्षलवाद्यांचा शिरकाव। शिंदेच्या शिवसेनेतील आमदार मनीषा कायंदेंचा खळबळजनक दावा, तर या प्रकरणाची चौकशी करून कारवाई होईल, उपमुख्यमंत्री शिंदेंचं आश्वासन। सरकारकडून वारीला बदनाम करण्याचा प्रयत्न, अर्बन नक्षलवादाच्या कायंदेंच्या दाव्यानंतर दानवेंचाही आरोप। इंग्रजी कामकाज पत्रिकेवर सुधीर मुनगंटीवारांचा आक्षेप, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला तरी कामकाज पत्रिका इंग्रजीमध्ये का? इंग्रजी हवी असणाऱ्यांना व्हिसा काढून ब्रिटनला पाठवा। विधानसभेत सुधीर मुनगंटीवार आक्रमक। संजय राऊतांच्या पोस्टनंतर सुनील बागुल आणि मामा राजवाडे यांच्या भाजप प्रवेशाला ब्रेक। ठाकरेंच्या शिवसेनेकडून प्रथमेश गीतेंची नाशिक महानगर प्रमुखपदी नियुक्ती।